ठाणे वागळे इस्टेट येथील आंबेवाडी येथे छठ पूजेचे बॅनर काही लोकांनी फाडले असल्याचा आरोप करण्यात आला। काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला, परंतु चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सुद्धा काही लोकांचे म्हणणे आहे। छठ पूजेचे बॅनर फाडल्यापासून जो वाद निर्माण झाला तो वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला। आज दुपारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात हिंदू मुस्लिम समाजाचे लोक एकत्र आले होते व त्यांनी आमच्यामध्ये आपसात कोणतेही वेळ नाही, परंतु फक्त राजकारण करण्यासाठी हिंदू मुस्लिम ह्या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, परंतु त्यांचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊन देणार नाही। यावेळी पोलीस ठाण्यात शहीद शेख, कलीम शेख, अनिल शर्मा, मनोज गुप्ता, सब्बू भाई, जुम्मन खान, अकरम खान, फुरकान खान, सर्वेश राजपूत, विनोद गुप्ता, रफीक शेख, अंसार शेख, नूर मुजावर, चिन्ना भाई, शुभम सावंत, राजेश राजपूत, नासिफ खान तसेच सर्व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। हमारे नेता हैं उप मुख्यमंत्री और यशस्वी मुख्यमंत्री, इनके नेतृत्व में हम कई सालों से काम कर रहे हैं शिंदे साहब के, और हमारे एकनाथ गोहिल साहब हमारे सुख दुख में आते जाते रहते। अभी विषय ऐसा है 12 तारीख का कुछ विषय हो गया, कुछ बैनर लगाने वाले आए थे वो अमित सरिया का। अब वो बोल रहे कि बैनर फाड़ा गया है बैनर, तो फाड़े गएला वीडियो या कुछ पुरावा रहेगा। मैं और कलीम शेख पे गुना दाखिल किया है, वागले में भी और श्रीनगर में भी। किस चीज का गुना दाखिल किया है और किसी को मारे बोल रहे हैं हम लोग तो पहचानते भी नहीं है उसको। हम लोग जब बचपन से हम लोग काम करते रहे, ये अनिल शर्मा जी है, ये बाबू है, मनोज भाई है, चिन्ना भाई है, सर्वेश है, विनोद है, ऐसे मेरे सब उत्तर भारतीय लोग, मेरे से ज्यादा लोग मुझसे बहुत बचपन से जुड़े हुए। अगर मैंने ये चीज किया रहता आज मेरे साथ में लोग खड़े नहीं रहे थे। हाँ, जो कार्य तुमने बोला है फाड़ा गया है उसका पुरावा है बोल रहे, तुम तो दिखा क्यों नहीं रहे हो? 3 दिन से मीडिया को लेके आके हर चीज तुम बयान कर रहे हो, नारेबाजी कर रहे हो। चलो ठीक है, फाड़ा है, देवी का फाड़ा है बोल रहे। मैं आज बचपन से जब जैसा होश संभाला हूँ तब से मैं नवरात्रि में भी नवरात्रि करवाता हूँ। अध्यक्ष मैं हूँ कोहिनूर ग्रुप का, नवरात्रि मैं करवाता हूँ, गरबा वगैरह मैं करवाता हूँ, डैंडी का प्रोग्राम भी मैं करवाता हूँ मेरे माध्यम के नीचे। फिर दिवाली में भी दिए वगैरह बांटने वाला सब कार्य मैं करता हूँ, और ईद भी करता हूँ, मोहर्रम का प्रोग्राम करता हूँ। सब ये हिंदू भाईचारा बनाने का काम मैंने कई वर्षों से किया और आज तक किया और आगे भी करता रहूंगा। इसी माध्यम में कुछ नए पोपट आए मीठा मीठा बोल के और लोगों के बीच में जातिवाद का निर्माण करके भड़काना चाह रहे हैं, और वो भड़का हो नहीं सकता क्योंकि मेरे साथ में कंधे से कंधा लगा के रहने वाले हिंदू मुस्लिम सब भाई लोग हैं। और इसमें प्रशासन ने जो हमारे ऊपर एक्शन लिया है वो उसका पुरावा तो रहना चाहिए। अगर शहीद ने फाड़ा है, कलीम ने फाड़ा है, उसका वीडियो है बोल रहे, वो वीडियो क्यों नहीं दिखा रहे तुम लोग? वो कहीं ना कहीं जिस तरह देखा है कि अभी दिवाली का जैसे त्योहार आ रहे हैं, इसमें समाज में कहीं ना कहीं हिंदू मुस्लिम जैसे वातावरण माहौल तैयार करने की कोशिश की जा रही है। हाँ, ये माहौल अभी खराब करने का कैसा, इलेक्शन भी आ रहा है, दिवाली भी है, अब अपना छठी मैया का प्रोग्राम है। छठी मैया का यहाँ पे मेरा बैनर का धंधा था, जब से देखो बैनर का पूरा काम मैं वहाँ पे करवाता था। आज भी मेरा फोटो वगैरह बैनर पे लगता है, और कुलदीप तिवारी जी के कंधे से कंधा लगा के छठी मैया के प्रोग्राम में हम लोग खड़े रहते, शामिल होते, हम खुद उसमें शामिल रहते और पूरा दिन रात हम लोग मेहनत करते। और अभी वहीं से पूरा कल रात में वहीं पे था, सब वहाँ का प्रोग्राम वगैरह कैसा करना है, क्या करना है, हमको भी वहाँ पे हिस्सा मिलता है, हम वहाँ पे कर रहे काम। और ये छठी मैया का नाम लेके बोले बैनर फाड़ रहे, ये द्वेष निर्माण करने का काम कर रहे लोग, वातावरण खराब करने का काम कर रहे। हमारे बॅनर कोणी फाडले नाही, तुमच्यावर गुन्हा खोटा दाखल झालाय का? हो, आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल झालाय, बॅनर फाडलाय म्हणून आमच्यावरती आरोप लावतात ना। मग ते तुम्ही दाखवा, तुम्ही बोलतायत व्हिडिओ आहे तुमच्याकडे, तो व्हिडिओ कुठे आहेत? कोणता व्हिडिओ आहे? मी फाडलाय तर मी त्याचं जे शिक्षा मला देईल मी ते स्वीकारायला तयार आहे, पण मी कोणताही बॅनर न फाडताना, हा कलीम शेख माझा मित्र लहानपणाचा, कोणताही बॅनर फक्त मुस्लिम नावाचा यूज करून हे लोक भांडण लावायचे काम करतायत। खूप मोठा दंगा करतायत, तुम्हाला माहितच असेल ना, दंगा निर्माण करायचं काम हे लोक करतायत। याबाबत पोलिसांशी काय बोलणं झालंय का? पोलिसांनी कुठल्या बेसवर तुमच्या या दोघांवर गुन्हा दाखल केलाय? त्यांच्याकडे काय एव्हिडन्स त्यांनी बघितलेले आहेत का? कारण गुन्हा दाखल करताना पुरावा लागतो असं तुम्ही म्हणताय की गुन्हा दाखल कोर्टाकडे काय का पोलिसांच्या विरोधात? आम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन आला, बोलवले, बोला ठीक आहे येतो आम्ही। आम्हाला काय
घाबरायची जरूरतच नाही, कारण की आम्ही ती गोष्ट नाही केली आहे तर आम्ही कशाला घाबरू. आम्ही डायरेक्ट गेलो पोलीस स्टेशनमध्ये, आम्हाला तिथं बसून ठेवलेत, 5-6 तास बसून ठेवलेत. सांगितलं की तुम्ही हा गुन्हा केलाय म्हणून सही वगैरे आम्ही दिले. मला ठीक आहे आता घ्या, पण आम्ही गुन्हा नाही केलाय आम्ही साबित करून दाखवू. आम्हाला कशाचीच भीती नाही आम्हाला. तर काय संपूर्ण प्रकार आहे तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, तो गुन्हा खोटा आहे खरा आहे, काय नेमकं वाद काय? तो गुन्हा खोटा आहे, 100% खोटा आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं पण आलंय की बाबा ते लोक गुंड आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. माझ्यावर गुन्हा सोडा, एक एनसी सुद्धा दाखल नाही आजपर्यंत. आणि नेमकं तुमच्याकडे आहे ना पुरावा, तुम्ही दाखवा ना पुरावा. मीडियाला तुम्ही 50 वेळा बोलवता, मीडियाला सांगता की जिहादी लोक आहेत, हिंदू मुसलमान करताय. हिंदू मुसलमान कोण करतो माहिती आहे त्यांना. आणि त्यांच्या पोटात एवढीच खत आहे की आम्ही एकनाथ भुईर साहेबांच्या संगतीत खांद्याला खांदा लिहून काम करतोय. दुसरं त्यांच्या काही दुखणं नाही, त्यांचं काही दुखणं नाही. त्यांना माहिती आहे इलेक्शन आलंय, काही ना काही बोटं घालायचे आणि हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करायचा. आणि दुसरी गोष्ट, वार्ड क्रमांक 15 मध्ये कोणताही तेव्हार, कोणताही सण, त्यामध्ये शिवसेना आणि शिंदे साहेब आणि एकनाथ भुईर साहेब हे नेहमीच उपस्थित असतात. त्यांच्या पोटात एवढीच खत आहे की आम्ही एकनाथ भुईर साहेबांसाठी खांद्याला खांदा उभं राहून त्यांचं काम करतो. आणि आमच्या आंबेवाडी प्रभागात हिंदू मुस्लिम पण राहतात, सर्व जैन ख्रिश्चन सर्व समाजाचे लोक आहेत. आजपर्यंत कोणत्याही माणसाला, कोणत्याही व्यक्तीला विचारून घ्या की आमच्या दोघांकडून, या सईद शेख, या कलीम शेख, या कोणताही माणूस असू द्या, की ह्या लोकांनी कधी कोणत्या समाजात, 2 समाजात तेढ निर्माण करायचं केलंय का? कधी प्रयत्न तरी केलेत का? उगाच काहीतरी बोलायचं, काही आलं मनाला काही बोलत सोडायचं, असं थोडी असं. तुमच्याकडे सबूत आहे ना, तुम्ही दाखवा लोकांना. उगाच कोणत्याही काड्या करायच्या. अरे पोटात दुखतं, सरळ सरळ सांगा ना. तुमच्या जाऊ दे आता बोलायचं, माझी त्याच्याबद्दल बोलाय, माझे काय सांगू आता, माझ्या तोंडातून एवढे शब्द घाण निघतात ना, त्याला कळायला पाहिजे. तो समोरच्यानी जे गुन्हे, त्याला समजायला पाहिजे. तो स्थानिक एकदा नगरसेवक होऊन गेलाय की बाबा तू काय करतोय, तू कोणावर आरोप लावतोय. आम्ही गुंड बोलतो, आम्ही कसले गुंड? अरे तुझ्याकडे सबूत आहे तर दाखव ना तू. तुम्ही बोलता खोटा गुन्हा दाखल हो. केला, मग पोलिसांवर नेमका दबाव नाही बघा, दबावाचा प्रश्नच नाही. ते बिचारे त्यांचं काम करतात आणि आम्ही खोट्यात आमच्यावर ते तर सत्य होईलच हो. आम्हाला त्याच्याबद्दल वाद नाही. पण तू बोलतोस काय, करतोयस कशासाठी? आहेत ना आमच्याकडे बाजूला आहेत ना, किती समाज आहे इथं, हिंदू तर नाही सर्व. हे कशाला आलेत ना, माझ्या बहिणी आहेत, कशासाठी आलेत? मग तू सिद्ध करून दाखव ना, तुझ्याकडे हातर. मीडियाला बोलून फक्त काही बोंबलं सुटायचं कोणाच्या नावाने. त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांच्याकडे व्हिडिओ वगैरे हो, तो दाखव ना दादा, दाखवा. तो बॅनर लावणारे पोरं इथं उभा आहे. मग अजीत किधर है? ये अजीत इधर आहे. ये इधर आता कलीम इसकल. हे 2 मुलं बॅनर लावणारे, हा मुस्लिम समाजाचा आहे, हा हिंदू समाजाचा आहे. अगर त्या अमित सरायाला बॅनरचं काहीतरी त्याचं पहिल्याच प्लॅनच असेल असं वाटतंय, कारण की तुम्ही मुसलमानांना काम देऊन, मुसलमानाकडून हे कृत्य करून तुम्ही हे करतायत. या दोघांना तुम्ही विचारा, हे यांनी कोणाच्या घरासमोर बॅनर लावले होते आणि कोणाला यांना फोन आला किंवा यांना सांगितलं की आमच्या घरासमोर बॅनर लावू नका. हे असं मी नाही बोलणार, तुम्ही प्रत्यक्ष त्यांच्या सोबत विचारा. हा अजित नाव, याचा आसिफ नाव आहे. या दोघांना तुम्ही विचारा, बॅनर फाडले गेलेत का, बॅनर काय केले गेलेत. तुमने जिस तरह से प्रभाग में बैनर लगाया है, क्या लोगों ने तुम्हें किस तरह से क्या बोला? हमको फोन आया था, हम लोग गए उधर, फिर उसका हम बाबू दादा ने हम लोग को फोन किया, बोले जैसे बैनर उतार दे, क्योंकि उनके घर के सामने लगाया था. तो उनके छोटे छोटे बच्चे, तो वो लोग खेलते रहते, उसमें लग जाएगा उनको, मतलब तार भी हम लोग लगाए थे. तो हम लोग गए उधर, बैनर उतारे. बैनर उतारने के बाद हम लोग रखे, उसमें से हम लोग को 2 बैनर नहीं मिला और 2 बैनर हम लोग को मिला. और वो 2 बैनर हम लोग ने साइड में रख के फिर हम लोग चले गए. फिर उसी समय बैनर फटा था, उसके बाद नहीं, उस समय नहीं फटा था बैनर, उस समय नहीं फटा था. जब हम लोग आए, बोला जी, हमने जो बैनर लगाया था आंबेवाड़ी प्रकाश गेट में, हमने जो बैनर लगाया था आंबेवाड़ी प्रकाश गेट में, वो 4 बैनर अंदर लगाए थे. हमने मैदान तक गए थे आंबेवाड़ी, तो इसमें हम लोग ने लगाया था तो 2 बैनर अपने को मिला और 2 बैनर इसमें नहीं मिला.
और हम लोग ने 2 बैनर लेके आके दूसरी जगह हम लोग घुमा दिए। तो उतने पे बैनर का फटेला उटेला नाम आया, लेकिन हम लोग ने वीडियो देखा भी नहीं, कोई फाड़ते समय हमने देखा भी नहीं, कौन नहीं है अपने को मालूम नहीं कुछ। लेकिन अपन इधर ही रहते, अपनी गली की, और हमने ये बैनर का काम है, हमारा काम क्या था, हमारा लगाने का काम था, हमने लगाया और हमने छोड़ दिया। तुम्हारा बैनर किसी ने छुआ क्या? हमारा बैनर कोई छुआ नहीं, हमने ही छुआ, मतलब हमने ही निकाला, हमने छुआ, हमने ही निकाला है। 2 बैनर निकाले, 2 बैनर नहीं मिले। ये सब हमारे दोस्त और ये हिंदू मुसलमान करने की बहुत बड़ी साजिश कर रहे हैं लोग। कल हमारे इलाके में भी आए, वहाँ पे नारेबाजी किए, जिहादी बोल रहे हैं। आप बताओ, ये मेरे दोस्त लोग, ये सब मेरे दोस्त लोग हैं। हम लोग को कभी मालूम भी नहीं पड़ा कि हम लोग हिंदू हैं कि मुसलमान हैं। और ये लोग कल हमारे इलाके में आके, हमारे एरिया में तुलजा भवानी चौक पे आके नारेबाजी कर रहे हैं। ये क्या, इसका मतलब क्या है? ये मैसेज क्या देना चाह रहे हैं? हमारे इलाके में आके, जहाँ हम लोग रहते हैं, आप वहाँ पे नारेबाजी कर रहे हो, इसका मतलब क्या है? आप हिंदू मुसलमान करना चाह रहे हो, फंसाना चाह रहे हो? मैं आपको बोल रहा हूँ, प्रभु श्री राम की कसम खा के बोल रहा हूँ, मेरे दोस्तों ने बैनर को छुआ तक नहीं होगा। ये जानबूझकर इनका राजनीतिक अपना जगह तलाश रहे हैं। अभी नए नए आए हैं, जगह मिल नहीं रहा है, तो जगह बनाने की कोशिश किया जा रहा है। और जगह कैसा बनेगा? बनेगा कैसा? यही हिंदू मुसलमान में बनेगा। ये तो करके चले जाएंगे। बुराई किसमें हो रही है? बदनाम कौन हो रहा है? छठी मैया क्या उनकी है खाली, हमारी नहीं है? प्रधानमंत्री मोदी जी उनके, हमारे नहीं है? देवेंद्र फडणवीस उनके, हमारे नहीं है? हम लोग भी एकनाथ शिंदे साहब के ही कार्यकर्ता हैं। हम लोग एकनाथ गोयल साहब के कार्यकर्ता है, बबलू दादू भाई शेख के कार्यकर्ता, हमारे खास दोस्त हैं वो लोग। अब हमारा फेसबुक देख लो, इंस्टा देख लो, ट्विटर देख लो, मैंने हिंदू मुसलमान कभी देखा नहीं, सुना नहीं। ये जबरदस्ती मेरे दोस्तों को फंसाया जा रहा है और हम लोग में वाद निर्माण करने की कोशिश किया जा रहा है, खाली सियासत के लिए, सिर्फ सियासत। शेवटचा प्रश्न आहे, संपला आपण. शेवटचा एक प्रश्न असा आहे की आता नेमकी तुमची मागणी काय असणार? कारण का खोटा गुन्हा दाखल केला आणि ज्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करताय, त्यांच्याशी ह्या विषयाशी काय चर्चा? आम्ही या विषयाबद्दल आम्ही भोईर साहेबांसोबत उपमुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही या गोष्टी घेऊन जाणार आहेत, कारण की हा तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे. आणि एवढ्या खालच्या लेवलमध्ये तो अमित सर या शिकाऊ माणूस आहे, तो एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण करतो. त्याला माहित नाही का तो कोणासोबत होता? पहिलं सगळ्यांना माहित आहे. पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन राजकारण करणे, ते बजरंग दलवाल्याला घेऊन येणे, RSS वाल्याला घेऊन जाणे, म्हणजे तुमचं पूर्ण तेढ निर्माण करायचं काम चालू आहे. तुम्ही जाती वाद करण्यासाठीच तुम्ही हे प्रकरण करतायत. आणि ज्यांनी फाडले त्याच्यावरती शिक्षा होणार, कारवाई होणार. तुम्ही सत्य बोलतात तर मग व्हिडिओ दाखवा ना. तुम्ही बोलतात पोलीस प्रशासनाकडे दिलेत व्हिडिओ, तुम्ही लोकांना पण दाखवा. तुम्ही दाबून काय ठेवतात व्हिडिओ? म्हणजे तुमचा हाच आहे की तुम्हाला तुमच्याकडे पुरावा काय नसताना तुम्ही हे करतात. आणि कोणी बॅनर फाडले नाहीत. ज्या मुलांनी बॅनर लावले त्या मुलांनी बॅनर उतरवलेत. आणि त्याच्यामध्ये एक हिंदू आणि एक मुसलमान दोन्ही मुलांना काम भेटलं होतं. दोघांनी आपलं स्टेटमेंट पण दिलं, आम्ही बॅनर लावले आणि लोकांनी बोलले म्हणून आम्ही बॅनर काढले. पण एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन काम करणं हे शोभा नाही देत त्याला. आणि आता आला बीजेपी मध्ये. आमचे लहानपणाचे मित्र सगळे बीजेपी मध्ये आहेत, RSS मध्ये, बजरंग दल मध्ये माझे मित्र आहेत, लहानपणाचे क्लासमेट आहेत माझे. आता पण घरी येतात, ईदला येतात, मी दिवाळीला त्यांच्या घरी जातो, प्रत्येक सणासुदीला मी त्यांच्याकडे जातो, माझ्या मंडळामध्ये येतात. ते अमित सरायला समजायला पाहिजे, एवढ्या खालच्या लेवलला जाऊन काम करणं तुला शोभा देतोय का? शिकाऊ माणूस असताना तू असं करतोय.